मी मंत्री जयकुमार गोरेंकडे खंडणी मागितल्याचं प्रकरण साताऱ्याच्या वडूज पोलिसांची दिल्लीमध्ये त्यांनी मोठी कारवाई केलेली आहे। मांत्रिक अशोक शर्माला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आणि याच मांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेनं खंडणी मागितली होती असं देखील कळतंय। मोठी घडामोड आपण पाहतोय तर मंत्री जयकुमार गोरेंकडे खंडणी मागितल्याचं हे प्रकरण साताऱ्याच्या वडूज पोलिसांनी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केलेली आहे। मांत्रिक अशोक शर्मा याला दिल्लीतून अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितलेल्या प्रकरणामध्ये एक मोठी कारवाई महाराष्ट्र पोलिसांनी केली आहे। महाराष्ट्र पोलीस हे दिल्लीत दाखल झाले होते आणि त्यांनी अशोक शर्मा नावाच्या मांत्रिकाला दिल्लीतून अटक केलेली आहे। आपल्याला माहित असेल, खंडणी मागणाऱ्या महिलेला हा मांत्रिक अशोक शर्मा जो आहे तो मार्गदर्शन करत होता आणि लक्ष्मीनगर परिसरामध्ये हा अशोक शर्मा नावाचा मांत्रिक राहत असल्याची माहिती पुढे आली आहे। याच मांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेनी 1 कोटी रुपयाची खंडणी खास करून जयकुमार गोरे यांना मागितल्याची माहिती पुढे आली आहे। 1 कोटीच्या रकमेतील काही हिस्सा या मांत्रिकाला देखील दिला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे तर आता यानंतर हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असतं की याला अटक झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात आणि यामागे खरा सूत्रधार कोण आहे हे देखील कळण्याची मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे आता साताऱ्याच्या वडूज पोलिसांची ही मोठी कारवाई असं मानावं लागेल। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी, क्रांतीवीर खाजा नाईक यांच्या स्मारक अनावरण प्रसंगाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र फडणवीस हे व्यासपीठावर होते आणि खडसे VIP कक्षात बसले होते। फडणवीस यांच्यासोबत खडसे यांची भेट होऊ शकली नाही। या कार्यक्रमात भेट होईल असं अपेक्षित नव्हतं। मला भेट घ्यायची असेल तर मी रीतसर अपॉइंटमेंट घेऊन भेट घेईन असं खडसे यांनी सांगितले। न्यूज 18 लोकमतशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे। धरणगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला एकनाथराव खडसे हे आलेले होते आणि त्यांची भेट होईल अशी शक्यता होती, परंतु दोघांची भेट ही होऊ शकलेली नाहीये। भाऊ, काय सांगाल, फडणवीस साहेबांसोबत आज आपली भेट होणार होती पण ती भेट होऊ शकलेली नाहीये। फडणवीस साहेबांबरोबर माझी भेट अपेक्षित नव्हतीच। त्यांची भेट घ्यायची असेल तशा गर्दीच्या ठिकाणी मी भेट घेणार नाही। माझ्या विकास कामांच्या संदर्भात चर्चा करायची असेल तर त्याची अपॉइंटमेंट घेऊन मी स्वतः भेट घेऊ शकतो। भाऊ, व्यासपीठावर आपल्याला सन्मानाने बसवलं जाईल असं एक जनमानसामध्ये चर्चा होती, परंतु आपण समोरी प्रेक्षकांमध्ये बसलेला होता, काय सांगा? हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होता आणि त्यामुळे व्यासपीठावर कोणत्याही आमदाराला स्थान नव्हतं, कोणत्याही व्यक्तीला स्थान नव्हतं। फक्त मंत्री महोदय आणि RSSचे जे धर्मजागरण प्रमुख आहेत त्यांना स्थान होतं। सर्वांना सन्मानाने VIP कक्षामध्ये बसवलेलं होतं। भाऊ, चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की राजकारणामध्ये स्वल्पविराम असतो, पूर्णविराम नसतो। आपल्याबद्दल हे वक्तव्य होतं, कसं बघताय वक्तव्याकडे आपण? मी म्हटलं होतं की माझ्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या ज्या चर्चा आहेत त्यांना पूर्णविराम दिलेला आहे। चंद्रकांत पाटलांना कदाचित अजूनही आशा असेल की भाजपमध्ये यावं। तर हे होते एकनाथराव खडसे यांनी सांगितलं की व्यासपीठावर मी बसणं हे अपेक्षित नव्हतं आणि ह्या कार्यक्रमामध्ये आमची फडणवीसांसोबत माझी भेट होईल हे देखील अपेक्षित नव्हतं, परंतु आमची जी आहे मी या कार्यक्रमाला एक स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होता म्हणून हजेरी लावलेली होती। आता नेमकं आगामी काळामध्ये फडणवीसांची आणि खडसेंची भेट होतं का हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव।